फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज आहे गुरुवार आणि पाडवा पण आहे, तर त्यानिमित्त आम्ही चाललो आहे साई दर्शनासाठी. तर आम्ही चाललो होतो चिकलठाणा येथे. भव्य असे मोठे मंदिर आहे साई मंदिर. तर तिथे दर गुरुवारी भंडारा पण होतो. तर चला, मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे मंदिर कसे आहे काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा किती छान असे रस्ते आहे, झाडे वगैरे हिरवेगार छान आहे रस्त्याने. आणि हे मंदिर चिकलठाण्यामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर आम्ही प्रत्येक वेळेस जात असतो. खूप छान वाटते तिथे गेल्यानंतर, एकदम अशी शांत अशी वाटते तिथे गेल्यानंतर, मन प्रसन्न होते. तर छान असते मंदिरात जाणे. आम्ही सुट्टीच्या दिवशी असंच एखाद्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन बसत असतो, म्हणजे रिलॅक्स पण होते आणि छानही वाटते. तर बघा इथे आता आम्ही जवळजवळ जात आहोत. तसं बाहेर खूप छान वाटत होते, वातावरणही छान होते. तर पाडवा असल्यामुळे नवीन वर्ष पण सुरू होते आहे. तर सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा, मराठी वर्षाच्या. तर बघा, तर हे एअरपोर्ट लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे वरती एअरपोर्टचं निशाण आहे. तर नंतर जाता जाता आम्ही थोडंफार नाश्त्यासाठी पण घेतले, पण तिथे जसं भंडारा असतो, पण आज सांगता येत नाही, पाडव्याचा काही भंडारा नसतो. कोणी येत नाही, त्यामुळे भंडारा इथे नाही आहे. तर इथे आल्यानंतर आम्हाला कळले. मग आम्ही पूजेचे सामान वगैरे घेतले. तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले. तर याच्यामध्ये मी नारळ, फूल असे घेतले आहे. तर आम्ही आतमध्ये मंदिराच्या तिकडे जात आहोत. तर बघा, मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो आहोत. तर आम्ही आतमध्ये जात आहोत. तर इथे आल्यानंतर इथे पार्किंग आहे. नंतर आम्ही गाडी लावली आणि बघा मंदिरचा परिसर किती छान आहे. दर गुरुवारी इथे भव्य भंडारा असतो. खूपच छान वाटते. भंडारामध्ये फुल गर्दी असते, पण आज पाडवा असल्यामुळे, नवीन वर्ष असल्यामुळे कोणी जास्त काही आलेले नाही आहे. तर इथे आम्ही चपला काढल्या आणि पाय स्वच्छ करून घेतले, हातपाय धुवून घेतले. तर मंदिर हे खूप जुने आहे, खूप वर्षापूर्वीचे आहे मंदिर आणि खूपच छान वाटते. तर इथे साई मंदिरासोबत महादेवाची पण हे पिंड आहे. परत विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे. तर तसे 2-3 देवांचेच तिथे दर्शन होते आणि छान वाटते. जसे गणपती पण आहे, दत्त मंदिर आहे, त्याच्यामुळे सर्व दर्शन एकत्र आपल्याला भेटू शकते. तर बघा, मी फूल वगैरे नारळ घेतले आहे. आम्ही आतमध्ये जात आहोत, मी तुम्हाला दाखवते. बघा, गेल्या घंटी वाजून असतं आम्ही छान आतमध्ये प्रवेश केला. आणि नंतर बघा इथे भव्य अशी रांगोळी काढली आहे हॅपी पाडवा म्हणून. तर साई मंदिरमध्ये आलो आम्ही. तर बघा मंदिरचा परिसर किती मोठा आहे, तुम्ही बघू शकता. तर खूप छान वाटते इथं आल्यानंतर, प्रसन्न होते मन. तर बघा, साईबाबाची मूर्ती दाखवते मी तुम्हाला. बघा किती छान मूर्ती आहे साईबाबाची. तर मी इथे दर्शन घेतले आहे, छान पूजा केली, फुलं वाहिले आणि नंतर आम्ही फोटो व्हिडिओ वगैरे काढले. तर बघा, आम्ही फोटो व्हिडिओ काढत आहोत, दर्शन घेतले आहे. तसेच दानपेटीमध्ये दान पण केले. तर त्यानंतर आम्ही दुसरे साईबाबाचा जो फोटो आहे, तर तिथे आम्ही जाण्यासाठी निघालो. तर बाजूलाच मूर्त्या आहेत सर्व, मी तुम्हाला दाखवते. तर बघा, पहिले बघून घ्या साईबाबाचं. नंतर बाहेर आल्यानंतर इथे बाजूलाच असा साईबाबाचा मोठा फोटो आहे. बघा, तुम्ही बघू शकता किती छान आहे. तर त्यानंतर बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. तर आम्ही तिथे दर्शनासाठी आलो. बघा, असं आम्ही सेल्फी वगैरे काढत होतो. खूप छान मंदिर आहे इथे, खूप छान प्रसन्न वाटते. आणि तुम्ही सुट्टीच्या दिवशी कोणत्या ठिकाणी जाता, कमेंटमध्ये कळवा नक्की. तर बघा, दत्त मंदिर आहे, गणपतीचे मंदिर आहे. नंतर इथे महादेवाच्या तिथे आलो आणि आम्ही आता बघा दर्शन घेत आहोत महादेवाचे. फूल वगैरे वाहून आम्ही छान दर्शन घेतले. नंतर बघा इथे शांत असं बसलो आम्ही, एकदम प्रसन्न वाटते. एकदम आठवड्याभराचा थकवा दूर होतो गेल्यानंतर. तुम्ही नक्की जाता की नाही ते कमेंटमध्ये कळवा. आम्ही तर जात असतो, खूप प्रसन्न वाटते मन. आणि बघा किती छान बाहेरचा परिसर पण आहे, बसण्यासाठी मोठी जागा आहे. तर मी तुम्हाला जसं सांगितले, पाडवा असल्यामुळे आज जास्त गर्दी नाही. तर घरी पूजा वगैरे असतील लोकांच्या, त्यामुळे काही गर्दी नाही आणि भंडारा पण नव्हता. तर आम्ही दर्शन करून परत घरी निघालो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.